आज आहे नागपंचमी, तर घरातली देवपूजा वगैरे सगळी झाली आणि पाऊस सकाळपासून खूप पडायला लागले. म्हणून साधी सिंपल अशी साडी घातली आणि साडी बघा कशी खोचली बघा. रस्त्यावर आमचा रस्ता, इकडचा रस्ता कसा एकदम बेकार आहे. आता मंदिर जाईपर्यंत किती कसं होतं आता माहीत नाही. तर आता बघा फायनली आम्ही मंदिरात आलोय. म्हणून साधं सिंपलच केलं. कारण की मला घरी जाऊन परत भरपूर अशी सेवा करायची आहे, देवपूजा करायची आहे, परत संध्याकाळची पूजा मांडणी वगैरे करायची आहे. म्हणून मी साधी सिंपलच अशी साडी घातली आणि आली आहे मी. आज ना नागपंचमी आणि श्रावणी सोमवार दोन्ही पण एकत्रच आले. नागपंचमीची पण ना पूजा मांडणी करायची संध्याकाळी. त्याच्यानंतर मग शंकर भगवानची पण सेवा करायची. तर इथं बघा मंदिरात आले मी आणि इथं गर्दी नाही काय नाही, आरामशीर छानपैकी दर्शन झाले. आणि इथं बघा मी शिवपिंडावर अभिषेक करून घेते. त्याच्यानंतर पहिले पाण्याने केलं, त्याच्यानंतर दुधाने करून घेते. आजची शिवामूठ आहे तांदूळ, तर तांदूळ अर्पण करून घेते. तर तांदूळ अर्पण करताना ओली करून अर्पण करायचं 3 वेळा. छानपैकी असं महादेवाचं दर्शन झालं. त्याच्यानंतर इथं बघा वारुळं पूजून घेते. तर इकडे का आली, कारण की आपलं महादेवाचं पण मंदिर तिथंच आहे आणि त्याच्याजवळ वारुळ आहे. दोन्ही पण पूजा होईल म्हणून इकडे आले. माझ्या घरापासून थोडंसं लांब आहे म्हणून कार्तिक आज घरातच आहे म्हटलं कार्तिक आणि आम्ही दोघं पण आले आणि माझं सूट आहे ना कार्तिक करतोय. वारुळाची पूजा करते. व्हिडिओ आवडला एक